नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहताय आंबेबाराची साईज चांगली सुरू आहे आणि सेटिंग पण भरपूर झालेली आहे. आता ही साईज आपल्याला टार्गेट तर 15 ऑगस्टचं होतं, पण इथे आम्हाला अजून एक आमच्याकडे मृगबाराचा बाग आहे, एक 1600 झाडांचा, तोच वांडेकर सरांचा. तर त्यांचाच हा आंबेबारावरचा बाग आहे. हा खूप जुना बाग आहे. हे बघा, इथे तुम्हाला झाडाचं वय लक्षात येईल. याच्यावरून काही झाडं असे गेलेले आहे, पण इथे 250 झाडं राहिले आणि बॅकअप म्हणून खर्चाला ॲडजस्टमेंट म्हणून हा बाग ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये प्लांटेशन करायचं नाही, हे झाड जाईन तसं जाऊ द्यायचं आहे. गवत हे वाढलेलं आहे भरपूर, तर याला आता आपण रोटा मारून घेणार आहे. आणि आता जो आपण मागचा व्हिडिओ पाहिला मृगबाराचा, तर तो माल खाली करता करता इकडे दुर्लक्षित झालेलं आहे. तर ह्या बागेमध्ये आता तिथला राडा संपला आहे, आता याच्यावर लक्ष द्यायचं आहे. तर याच्यावर आता आपल्याला रोटा मारून घेणे आणि बेसल डोस आपण भरलेला नाही, वॉटर सोल्युबलवर आतापर्यंत याला मॅनेज करतो आहे. तर आपण बेसल डोस पण याला भरून घेणार आहे आंबेबाराला. आणि त्याच्यानंतर जे टार्गेट आम्हाला आपलं होतं की मागच्या वर्षीसुद्धा आपण 15 ऑगस्टच्या आसपास बाग हार्वेस्ट केला होता, यावेळेस सप्टेंबर होईल याच्यामध्ये, पण चांगल्या प्रकारे आपण विक्री करणार आहे. ह्याच्यामध्ये 3-4 प्रकारे सेटिंग झालेली आहे. आता ते लक्षात येत नाही, ठीक आहे. आता काही अशी पाकळी पण गळते अजून, आणि काही मोठी सेटिंग पण आहे. अशा झाडं काय आता काढून टाकणार आहे उन्हाळ्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण मोठ्या बागेला कशी काळजी घ्यायची ह्या बागेवरून तुम्हाला लक्षात नाही येणार, कारण ह्या बागेमध्ये जे तुम्हाला आता रूप दिसतंय हे पुढच्या 15 दिवसामध्ये रूप चेंज झालेलं असणार आहे. तर शेतकरी बांधवांनी पाण्याचं नियोजन आणि गवताचं नियोजन प्रॉपर ठेवावं, जे की इथे झालेलं नाही. तर इथे आता